नमस्ते. सह्याद्री वाहिनीच्या रंगा येऊ या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. आज आम्ही आलो आहोत क्षमाताईंकडे, नृत्यांगना क्षमा भाटे यांच्याकडे. क्षमाताईंना कोण ओळखत नाही. नृत्य शिकणारे असो, शिकवणारे असो, सगळेच जण क्षमाताईंचं नाव घेतल्याशिवाय पुढे जात नाही. काय बरं कारण असावं? क्षमाताईंनी हे स्थान त्यांच्या मनात निर्माण केलंय, आदर निर्माण केलाय. कसा आपण जाणून घेऊया. नमस्ते क्षमाताई. नमस्ते मीनाताई. असामान्य व्यक्तिमत्वाच्या गुरु रोहिणीताई भाटे यांचं शिष्यत्व लाभलं. त्यांच्यासारखंच बोलावं, वागावं, राहावं, नाचावं अशा भारावलेल्या अवस्थेत काही काळ गेल्यानंतर अस्मितेची जाणीव व्हावी. एका मोठ्या वृक्षामुळे छोटं रोपटं झाकळून जातं, पण तसं न होता त्या रोपट्यानं स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं, हेही तितकंच असामान्य. या रोपट्याचा आता फळाफुलांनी बहरलेला डेरेदार वृक्ष झाला आहे. हा बहरलेला वृक्ष म्हणजेच क्षमाताई भाटे. क्षमाताई, तुम्ही किती गेली 55 वर्ष नृत्य सेवा करता आहात, बरोबर? कधी सुरुवात केली हो तुम्ही नृत्य शिकायला? मी साधारण 7 वर्षाची होते जेव्हा मी रोहिणीताईंच्याकडे आले पुण्याला. आणि तेव्हापासून मी नृत्य करतेच आहे. पहिल्यांदा शिकत होते, मग स्वतः नृत्य परफॉर्मर म्हणून काही वर्ष काम केलं, अजूनही करते, शिकवते, क्रिएटिव्हली नवीन नवीन काही गोष्टी तयार करते, असं तेच काम करते. रोहिणीताईंकडे शिकता शिकताच एक दिवस तुम्ही त्यांच्या घरच्याच झाला, बरोबर? बरोबर. त्यांची स्नुषा म्हणून तुम्ही त्यांच्या घरात आला, बरोबर. आणि मग त्यांच्या छायाखाली तुम्ही बरीच वर्ष काय काय बऱ्याच गोष्टी करत होता. त्याच्यामध्ये काय काय केलं? एक तर शिकत होते, पहिली गोष्ट तर शिकत होते. रोहिणीताई म्हणजे मीनाताई आमचा रोल मॉडेल होत्या. मला त्यांच्यासारखं दिसायचं होतं, त्यांच्यासारखं चालायचं होतं, त्यांच्यासारखं गायचं होतं, नाचायचं तर होतंच, पण ह्याच्यात सगळ्यात म्हणजे त्यांच्यासारखं विद्वत्ता त्यांची अशी होती की त्याचा प्रभाव होता. त्यांचं वाचन होतं, गाणं होतं, त्या सगळं एक चौफेर व्यक्तिमत्व त्यांचं होतं आणि त्याचा खूप प्रभाव होता. तर पहिल्यांदा आता लहानपणी तर त्यांच्यासारखं व्हायचं एवढा छोटासा उद्देश होता, नृत्यापेक्षा रोहिणीताईंसारखं होणं हा. आणि मग हळूहळू नृत्यातली रुची त्यांच्यामुळेच वाढीस लागली. मला असं वाटतं की मी नृत्यात आले पण त्यांच्यामुळे, टिकले पण त्यांच्यामुळे, आणि अजून त्याच्यात काम करते ते पण त्यांचा आदर्श घेऊन. असामान्य व्यक्तिमत्व होतं असं तुम्हाला वाटतं रोहिणीताई म्हणजे? निश्चितपणे वाटतं. तुम्हाला वाटत होतं की त्यांच्यासारखं नाचावं, त्यांच्यासारखं दिसावं, पण तुम्ही त्यांची नक्कल नाही केलीत कधी, बरोबर? मला एकदम छान वाटलं तुम्ही असं म्हटल्यामुळे. मला ना असं मी म्हणेन की मला लकीली लवकर कळलं की नक्कल करून नाही चालणार आहे, मी कधीच दुसऱ्या रोहिणीताई हो नाही शकणार. तर मला आपल्यातले काय जे काय असेल चांगलं वाईट त्याच्याबरोबरच जगायचे आणि त्याच्याबरोबरच नृत्य करायचे. त्यामुळे मी असं म्हणूयात की आपली छोटीशी वाट आपली आपली शोधली, प्रयत्न केला. आणि म्हणून त्यांच्या व्हॅल्यूज, त्यांची शिकवण, त्यांच्या म्हणजे त्यांचंच सगळं असताना सुद्धा मी नक्कल नाही केली. माझा उद्देश तसा नव्हता. एकाच घरामध्ये एक जबरदस्त अशी एक व्यक्ती असताना तिथून बाहेर पडून स्वतःचं काहीतरी निर्माण करायचं, काय होतं त्यावेळेस मला जरा सांगा ना. म्हणजे ते आपण म्हणूयात की जरा ट्रिकी आहे की आदर्श तर तेच आहेत आणि वाटही दुसरी बघायची आहे. तर मला असं म्हणायचं आहे की मला लयतालाचा पहिल्यापासून चस्का होता. तर त्यामुळे मला जेव्हा सुरेशजी भेटले, पंडित सुरेशजी तळवलकर, तेव्हा मला एक असं वाटलं की एक दालन माझ्यासाठी उघडं झालं, ज्याच्यात मी ह्या कथकच्या प्रांतात मी काहीतरी वेगळं करू करू शकते.
स्वतःची ओळख निर्माण करू शकते. हं. म्हणून मी त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली. त्याच्याबरोबरच मी खूप संगीताचा अभ्यास केला. आणि त्यामुळे कथकमध्ये संगीत कसं जास्तीत जास्त जोडता येईल, वेगळ्या वेगळ्या बंदिशी मोठ्या मोठ्या लोकांच्या, मग तिलक खासाहेब असतील, नाहीतर अमीर हुसेन खासाहेब असतील, किंवा गाण्यातले आपले पंडित जसराजजी, पंडित अभिषेकीजी, कुमार गंधर्वजी, या लोकांच्या बंदिशी पण कथकशी कशा जोडून घेता येतील याचा एक मी अभ्यास केला. आणि त्यासाठी तुम्हाला गाणं शिकावं लागलं? गाणं शिकायला तर लागलं, पण अभ्यास खूप करायला लागला. म्हणजे एका वेळी माझ्या खोलीत गाणं चालू नाही क्लासिकल असं रात्रंदिवस कधीच नसे. मी सारखा त्याचा, म्हणजे संस्कार आहेत ना शेवटी हे, तर वेगवेगळ्या लोकांचे संस्कार घ्यायची माझी इच्छा होती आणि ते मी करत राहिले. आणि कारण की मी सुरेशजींच्याकडे शिकत होते त्यामुळे मला त्यांच्याकडून पण खूप गाण्याचे पण संस्कार मिळत राहिले. की कोणी कसं पाहिलं गाण्याकडे, कोणता राग कोणी कसं पाहिला, कोणचा ताल कोणी कसं पाहिला, कोणती बंदिश कोणी कशी पाहिली, कशी वाजवली. मग ते रविशंकरजी असतील किंवा विलास खासाहेब असतील, म्हणजे असं सगळे क्लासिकलचे गाणारे, वाजवणारे, तबला वाजवणारे. आणि नृत्यात तर मी होतेच, त्यामुळे नृत्यातले आदर्श मला माहिती होते. तर मला त्यातलं काय काय घेता येईल माझ्या कपॅसिटीप्रमाणे, माझ्या बुद्धीप्रमाणे, आणि मला काय करायची इच्छा होती त्याप्रमाणे ते मी सारखा विचार करत आले. तर मला वाटतं की ते सतत उद्योग आणि सतत विचार याच्यामुळे मी कुठेतरी आपल्याला स्वतःला काय सापडतं बघू शकले. आणि अभ्यासू वृत्ती बेसिकली, नाही का, त्याच्याशिवाय नाही. ते तर काय प्रत्येकच फील्डमध्ये आहे ना. त्याच्याशिवाय तुम्ही पुढेच जाऊ शकत नाही. तुम्हाला जर आपली विकास करायचा असेल, आपली कला वाढवायची असेल तर अभ्यासू वृत्ती असायलाच पाहिजे. पण आणखीन काय काय तुम्ही रोहिणीताईंकडनं शिकलात? मी रोहिणीताईंकडनं मी म्हणेन की एक तर अगदी पटकन सांगायचं तर सौंदर्य दृष्टी शिकले, जी नृत्याशी जोडलेली तर आहेच आणि नृत्यातली तर त्यांनी शिकवलीच ना, की कुठे हस्तक कसा गेला पाहिजे, पाय कसा लागला पाहिजे, उभं राहिलं तर बॉडी लाईन कशी मिळाली पाहिजे, एक्सप्रेशन कथकच्या दृष्टीने कसं असलं पाहिजे, हे तर शिकवलंच. पण रोजच्या वागण्यातली सुद्धा कसं उठलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, मोठे कोणी असले तर कसं बोललं पाहिजे, पत्र लिहिलं तर कसं लिहिलं पाहिजे, ऑफिशियल कसं लिहिलं एकूण पाहिजे, सौंदर्य प्रत्येक गोष्टी बाबतीत सौंदर्य. सिनेमे आम्ही एकत्र पाहत होतो, आम्ही नाटकं एकत्र पाहत होतो, आम्ही वाचत होतो, तर त्याची चर्चा, काव्य, आमच्या घरात मी म्हणेन काव्यशास्त्र विनोद म्हणायच्या, त्यांचा हा शब्द आहे, असं चालूच असे. काही पाहून आलं तर चर्चा होत असे, का आवडलं सांगायला लागे, का नाही आवडलं ते पण सांगायला लागे. अरे वा, रसास्वाद पण होत होता. खूप खूप. आणि असं म्हणूयात की विचक्षणपणे उत्तर द्यायला लागायचं. म्हणजे 69ला एक जयपूरला सेमिनार झाला होता, कथकचा पहिला सेमिनार. तर रोहिणीताई घेऊन गेल्या होत्या की पहा कथक कसं असतं, लोक कसे असतात, काय काय घडतं. तर म्हणाला नुसतं पाहायचं नाही, नोट्स काढायच्या. तर अशी दृष्टी त्यांची. त्यामुळे ती अभ्यासवृत्ती मला वाटतं अंगी बांधली गेली त्यांच्या संस्कारांमुळे आणि त्यांच्या छत्रछायेखाली राहिल्यामुळे. रोहिणीताईंचं विशिष्ट असं कुठचं घराणं होतं का नृत्यामधलं, कथक नृत्यामधलं? खरं म्हणजे नाही. त्या लखनौचे पंडित लक्ष्मी महाराजजी आणि जयपूरचे पंडित मोहनरावजी कल्याणपूरकर दोघांच्याकडे भरपूर शिकल्या. म्हणजे 10-10, 12-12 वर्ष त्या शिकल्या. आणि त्यांचा स्वतःचा पण स्वभाव असा होता की त्या सर्व गोष्टी घेणार, पण पुन्हा त्याच्यावर आपला स्वतःचा विचार, स्वतःचा अभ्यास, ते महत्वाचं, चिंतन, मनन. त्यामुळे त्यांनी मला कधीच आठवत नाही असं म्हटलेलं की हे लखनौ घराण्याचं आहे, हे जयपूर घराण्याचं आहे. आपल्या गुरूंचं नाव मात्र त्यांच्या ओठावर सतत असे.
त्यांचं नाव घेऊ. बिंदादीन. मोहनरावजी कल्याणपूरकर अच्छा. आणि लक्ष्मी महाराजची. लक्ष्मी. तर ते सांगायच्या की हे लक्ष्मी महाराजांनी शिकवलं, किंवा बघ ही मोहनरावजींची बंदिश कशी आहे, मोहनरावजींचा विचार कसा आहे, लक्ष्मी महाराजींनी कशी शेर म्हटला, असं जरूर सांगायच्या. पण घराणं असं कंपार्टमेंटल त्यांच्या विचारातच नव्हतं. पण हे सगळं म्हणजे कोणाचं काय असं सगळं आत्मसात करून त्याच्यावर स्वतःचं एक काहीतरी नवीन निर्माण करायचं, ही सवय तुम्हाला त्यांच्याकडून लागली म्हणायची? निश्चितपणे म्हणायला पाहिजे. कारण मी बघत होते त्यांनी लक्ष्मी महाराजींच्याकडे मुंबईला जाऊन शिकून यायच्या, तर सर्व रियाज इथे होत होता. त्यामुळे आणि रियाज बघायला परवानगी मिळत होती, कधी थांबवलं नाही त्याने. त्यामुळे त्या पहिल्या शिकलेल्यातनं दुसऱ्या जे नवं त्या आत्मसात करत होत्या, त्याचा समन्वय कसा करायचा हे माझ्या समोरच घडलंय. कारण प्रत्येक गुरुची आपली काहीतरी, आपण ज्याला डूज अँड डोंट्स म्हणतो, बरोबर, ते असतातच. तर ते असतानाही ते एक तर समन्वय करता आला पाहिजे ना, नाही तर ते पॅचवर्क सारखं वाटेल. असं करून त्याच्याच पुन्हा आपली स्वतःचा विचार आणि ओळख निर्माण करणं, ह्याचे संस्कार मी त्यांच्याबरोबर वाढत होते, त्यामुळे त्यांच्याच छत्रछायेत वाढत होते. मग तुमच्यामध्ये आत्मविश्वास कधी निर्माण झाला की आपण काहीतरी वेगळं करावं? ती ऊर्जा कुठून आली आणि कशी? आत्मविश्वास उशिरा आला, ऊर्जा होती. पहिल्यापासून काहीतरी करायचं होतं, असं वाटत होतं की आपण जर म्हणजे मी म्हटलं मगाशी तसं मला कळलं होतं की आपण अनदर रोहिणी भाटे नाही होऊ शकत. तर आपल्याला जे आपल्याला येईल ते आपण उत्तम करायचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून मी त्या वाटेने करत होते. आणि बरेच खाचखळगे होते, चुकत माकत केलं म्हणूयात. तर काही वेळेला खूप टीका पण ऐकली, काही चुकलं म्हणूनही ऐकली, काही कोणाला पटलं नाही म्हणूनही ऐकली. नवी वाट पण सुधारत गेलात तुम्ही? सुधारत गेले मी, प्रत्येकाचं ऐकत गेले, प्रत्येकाचं मानलं असं नाही म्हणणार, पण ऐकत निश्चित गेले. आणि मग त्याच्याप्रमाणे मी करत राहिले. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे मी जे काही नवीन केलं ते मी रोहिणीताईंना सुद्धा, बिरजू महाराजींना सुद्धा आणि मोहनरावजींना सुद्धा दाखवलं. आणि त्यांनी जेव्हा म्हटलं की अगं हे चांगलं आहे, तेव्हा माझा आत्मविश्वास वाढला. काय होतं फॉर एक्झाम्पल? ते काय होतं म्हणजे एखादा तुकडा असेल जो पहिल्यांदा कथक नृत्यात हे नव्हता, काय प्रचलित नव्हता, तो मी वापरला. पखावतच्या परंपरेतला, तबल्याच्या परंपरेतला, पण कथकमधला नाही. किंवा अभिषेकी बुवांची बंदिश घेतली, जी कथकमध्ये आधी कोणी केलेली नाही, ती मी आपल्याला कशी करता येईल ह्याचा विचार करून केली. आणि ती जेव्हा या गुरुजनांनी पाहिली आणि म्हटलं की हे चांगलं आहे, तेव्हा मला एक आत्मविश्वास माझ्या मनात आला की हां, मग ही आपण जी वाट चोखाळतोय ती बरोबर आहे. त्यावेळेस तुम्ही स्वतंत्र झाला होता? आपला क्लास सुरू केला? स्वतंत्र झाले होते. पण मुलींना मी माझं शिकलेलं शिकवत होते, पारंपरिक ज्ञान, आणि माझं बनवलेलं मी उशिरा शिकवायला सुरुवात केली. म्हणजे खरंच आपण म्हणतो ना, छापा लागला त्याच्यानंतर. बरोबर, नक्की, गुरुजनांचा छापा लागल्यावर. घेऊया एक छोटीशी विश्रांती. क्षमाताई, तुम्ही आतापर्यंत किती विद्यार्थिनी तयार केल्या? विद्यार्थिनी दोन? मीनाताई, महाराष्ट्रात विद्यार्थी तर खूप कमी आहेत, पण एक दोनच आले. पण विद्यार्थिनी भरपूर तयार झाल्या, देशोविदेशी शिकवतायत, पण स्वतः नाचतायत पण. 100-125 तर MA स्कॉलरशिप्स अशा चांगल्या उत्तम पातळीवर तयार झालेल्या. आणि साधारण 500-600 तर असतील की ज्या करतायत, नृत्यच करतायत. कोणी थोडं, ज्याला आपण म्हणतो थोडा वेळ घरगृहस्थी सांभाळून, जॉब सांभाळून असं. क्षमाताई, मला सांगा, तुमच्याकडे येणाऱ्या विद्यार्थिनी एका विशिष्ट थरापर्यंत शिकून झाल्यानंतर त्या शिकवायला लागतात.
तेव्हा तुम्ही काय करता? तुम्ही त्यांना सांगता की आता तुम्ही जा आणि शिकवायला लागा, की त्या तुम्हाला विचारतात की आता आम्ही शिकवू का, आणि मग तुम्ही त्यांना परवानगी देता? असं काही असतं का? हे मला जाणून घ्यायचं आहे. माझ्याकडे म्हणजे सर्वच नृत्याच्या वर्गात, इवन मला वाटतं की तबल्याच्या सगळ्या शास्त्रीय विधांमध्ये सिनियर लोक शिकवतात ज्युनियर लोकांना. ज्याला जसं मी म्हटलं, मी रोहिणीताईंना 10 वर्ष असिस्ट केलं, त्याप्रमाणे त्यांना आपण शिकवलं की आपल्याला पुष्कळ शिकायला मिळतं, आपली डोक्यातली क्लॅरिटी वाढते. शिवाय नृत्यात टिकून राहायचं असेल तर फायनान्शियली सुद्धा शिकवण्याशिवाय काही पर्याय नाही. आणि आपला स्वतःचा ग्रुप असल्याशिवाय आपण क्रिएटिव्ह काम पण नाही करू शकत, अशा अनेक अर्थाने. म्हणून मी माझ्याकडे मुली शिकवायला लागतात जरा मोठ्या झाल्या की, त्यांच्या छोट्याना, तेव्हा त्या ताया होतात आणि शिकवतात. पण तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक बाईच्या आयुष्यात ते लग्नाचा एक टप्पा येतो. तर काही मुली लग्न, मुलं पुणे बाळ सोडतात, काही मुली देश सोडतात, काही वेगळे जॉब्स घेतात, मग ते थोडा वेळ करतात. तर मग त्यानुसार शिकवतात. आणि मी कोणाला शिकवू नका म्हणत नाही, शिकवा म्हणते. एकच अट असते माझी की चांगल्या पद्धतीने सिन्सिअरली शिकवा आणि स्टँडर्ड मेंटेन करा. नुसतंच शिकवायचं म्हणून शिकवायचं म्हणून, किंवा काही मुली म्हणतात नृत्य चालू राहावं म्हणून शिकवते, ते मला एवढंसं पसंत नाही आहे. शमाताईंनी कथ्थक नृत्यात परंपरेला धरून अनेक आधुनिक प्रयोग केले आहेत. त्या स्वतः प्रयोगशील आहेतच, पण त्यांनी आपल्या शिष्य परिवारालाही त्यात समाविष्ट करून घेतलं आहे. जगभरात त्यांच्या अनेक शिष्या इतरांना नृत्य शिक्षण देत असतात, पण स्वतःला अद्ययावत करण्यासाठी त्या वेळोवेळी शमाताईंकडेच येतात आणि शमाताई मुक्त हस्ते त्यांना ज्ञानार्पण करतात. पण मला सांगा की तुमच्या वेळची जी पिढी होती तेव्हाची वृत्ती आणि आत्ताचे यंगस्टर्स जे आहेत, नवीन जनरेशनमधले, त्यांच्यामध्ये तुम्हाला या बाबतीत काही फरक जाणवतो का? हां, म्हणजे कारण हल्लीच्या पिढीला कसं सगळं इन्स्टंट पाहिजे असतं, लवकर लवकर लवकर, आणि तुमच्याकडे खूप पेशन्स होता. माझ्याकडे म्हणजे सगळ्या पिढीकडेच होता आपल्या वेळी पेशन्स. आणि जग पण स्लो होतं. आता जग पण फास्ट झालं आहे, त्यामुळे सगळ्यांना म्हणजे मी कसं म्हणेन की माझ्या वेळी 25व्या वर्षी मी डिसिजन घेतलं की मी आता नृत्य करणार लग्न झाल्यावर. तसं आता जर मुलींनी केलं तर त्यांना टिकणंच शक्य नाही. त्यांना 18व्या-19व्या वर्षी डिसिजन घेऊन तयार असलं पाहिजे, कारण ते शेल्फ लाईफ जे म्हणतात ते कमी झालंय. तर अनेक त्याच्यात मुद्दे असतात, केवळ एक नाही. परत पुन्हा मुलं बाळ हे ते घराशी जोडलेल्या आणि घरची परवानगी, पाठिंबा, आता तो फरक झालाय. परवानगी विषय जरा कमी झालाय, पूर्ण गेला नाही पण पुणे मुंबई सारख्या ठिकाणी कमी जरूर झालाय. आणि मुली पण स्वतःचं म्हणणं जास्त ठामपणे आणि निश्चयाने मांडतात. आम्ही थोडं म्हणजे आईवडिलांची परवानगी हा होता विषय, ते बदलले. पण आणि दुसरा मुख्य फरक मी म्हणते की आजकाल एक्सपोजर जास्त आहे, तर मला वाटतं नवी पिढी हुशार आहे जास्त. पटकन त्यांचा ग्रास खूप चांगला आहे, एक्सपोजर चांगलं असल्यामुळे, आणि हुशार पिढी मला वाटतं, त्यामुळे त्या पटपट शिकतात. टेक्निकली आज जास्त डान्सचं टेक्निक म्हणते जास्त ॲडव्हान्स झाले, त्यामुळेही लवकर शिकतात. आता तो जो भाग आहे त्यांना यशही लवकर हवं असतं, त्या मानाने त्याला वेळ लागतो. आणि माझ्याकडे ज्या मुली आहेत आता, अमिरा आहे, अवनी आहे, शिवानी, भार्गवी, ह्या ज्या मुली आत्ता आहेत त्या मी म्हणेन मी भाग्यवान आहे. त्या माझ्या मनाप्रमाणे पेशन्स ठेवून काम करायला तयार आहेत. आणि मला पण वाटतं की त्यांना लवकर यश मिळालं पाहिजे, माझ्या इतकं थांबायला नाही लागलं पाहिजे. तर एक समतोल एका तऱ्हेचा आम्हाला सापडला आहे.
ताईंकडे शिकणं म्हणजे फक्त नृत्याचं प्रशिक्षण नाही, तर ताईंनी व्यक्ती घडवलं. प्रत्येक छोट्या गोष्टीत ताईंचं परफेक्शनिस्ट ॲटिट्यूड हे त्यांनी, मला असं वाटतं, प्रत्येक त्यांच्या विद्यार्थिनीत रुजवण्याचा प्रयत्न केला. आणि तोच दृष्टिकोन त्यांच्या नृत्य संरचनांमध्ये देखील दिसतो. त्याच्यामुळे त्यांची कुठलीही संरचना पाहिली तरी त्याच्यात अथपासून इथेपर्यंत अत्यंत सुंदर रेषा, क्लॅरिटी असं सगळं आढळतं. म्हणून त्यांचं काम खूप वेगळं दिसतं. क्षमाताईंनी मला व माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना नृत्यावर प्रेम करायला शिकवलं. इतकंच नाही तर वेगवेगळ्या शास्त्रीय कला असोत, लोककला असोत, संगीत, साहित्य या सगळ्यांबद्दल संवेदनशील बनवलं. स्वतःबद्दल सांगायचं तर दररोज कथक नृत्याचा हा एक अथांग सागर आहे, त्याची प्रचिती क्षमाताईंकडून आम्हाला होते. स्वतःच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन कसं सतत स्वतःला आव्हान द्यायचं ह्याबद्दल ताईंकडून आम्हाला प्रेरणा मिळते. नारी बनाई के नचाए छोड़ी हो, नारी बनाई के नचाए छोड़ी हो, नारी बनाई के नचाए छोड़ी हो, नारी बनाई के. अशा हुशार विद्यार्थिनींना एकत्र घेऊन तुम्ही बरीच कंपोजिशन्स केलेत, कोरिओग्राफी केली. ती काय काय केली जरा सांगा ना. म्हणजे नृत्यात 2 विभाग झाले न कळत, की एक सोलो आणि एक कोरिओग्राफिक फॉर्मॅट, ज्याला आपण कोरिओग्राफिकमध्ये म्हणजे म्हणू की ग्रुपचं काम असतं, सोलोमध्ये एकट्या व्यक्तीचं काम असतं. तर हे जे ग्रुपचं काम सुरू झालं त्याच्यात मला खूप इंटरेस्टही वाटला आणि गती पण थोडीशी होती. थोडी एक्सपोजरमुळे, माझे मिस्टर काम करतात बोटीवर, अच्छा, तर मी विदेशी खूप फिरले, बॅले पाहिले, कॉन्टेम्पररी डान्स पाहिला, थिएटर पाहिलं खूप सारं, म्युझिकल्स पाहिली. तर काही कल्पना आल्या. मग मी एका टप्प्यावर मी त्रिलोक गुरटूंच्या बरोबर काम केलं, त्यामुळे काही कल्पना आल्या. इथे पुण्याला तुम्हाला माहिती आहे समांतर थिएटर, समांतर सिनेमा, त्यामुळे त्याचा काही प्रभाव माझ्यावर होता. तुम्ही जॅझ बरोबर खूप काम, तेच त्रिलोक गुरटून बरोबर काम. अच्छा, त्यामुळे वेगळ्या पद्धतीचं म्युझिक असेल तर त्याच्याशी मी कथकला कसं जोडलं तर मला काय रिडिफाईन करायला लागेल, काय रिवर्क करायला लागेल. म्हणजे ते कथकच्या जागी कथक आहे, पण ते जॅझशी जोडल्यामुळे वेगळा मुखडा, वेगळा पेहराव घेऊन येतं असं वाटतं मला. तर ते कसं असा विचार, त्यामुळे म्हणजे वेगळे वेगळे प्रयोग करण्यात इंटरेस्ट वाटला. पण मला गंमत वाटते की एका बाजूला तुम्ही सुरेशजी तळवलकर यांच्याकडून तुम्ही लयकारी आणि हे सगळं शिकत होता, आणि दुसऱ्या बाजूला जॅझ, हे 2 अगदी टोकाची अशी संगीतातल्या बाजू आहेत असं म्हणायला पाहिजे. आणि त्यातून तुम्ही समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. कन्फ्युजन नाही झालं? कन्फ्युजन नाही झालं, पण ज्याला आपण म्हणू थोडं 2 पावलं पुढे 1 पावलं मागे असं जरूर झालं. सुरुवात केली तेव्हा म्हणजे त्रिलोक गुरटूंच्या बरोबर सुरुवात केली, स्वतः मी नाचत होते तेव्हा गिटार मागे जोरात वाजतेय पण मला ऐकू येत नाही अशी स्थिती होती ना. कारण मला वाटत होतं मी हार्मोनियम ऐकायची, माझ्या सवय, सितारची सवय आहे, असं झालं. पण त्रिलोक स्वतः परकशनिस्ट आहे आणि त्यांचं खूप, माझं परकशनची तबल्या सुरेशजींमुळे अगदी घट्ट नातं असल्यामुळे मी म्हणेन त्या वाटेने मी प्रवेश केला. आणि मग मला सगळे गिटार, बेस किंवा गिमरी म्हणून एक वाद्य वाजवायचा, ते सगळं ऐकू येऊन त्याचा काय माझ्यावर परिणाम होतोय, संस्कार होतोय, परिणाम तो समजून मला कथकच्या खिडकीतून त्याच्याकडे पाहता यायला लागलं. म्हणजे तेव्हा तुम्ही सोलो करत होतात त्यांच्याबरोबर? आधी सोलो करत होते आणि मुलींना घेऊन किंवा मग चालू केलं. जो माझा अनुभव आहे तो माझ्या सगळ्या विद्यार्थिनींच्यात मला वाटायचा होता. त्यांनी पण, आता जग ग्लोबल झालं आहे हो, फक्त आम्ही तबला पेटीबरोबरच काम करतो म्हटलं तर तुम्हाला स्कोप कमी होईल, आणि मला हे एक प्रवेशद्वार उघडलं होतं म्हणूयात.
तरुण मुलींचं, विद्यार्थिनींचं प्रतिसाद काय होता त्याच्यासाठी? बापरे, खूप त्यांना- उत्साह, खूप उत्साह. त्यांना पण एक वेगळं हे मिळालं ना, एक वेगळी दृष्टी, एक वेगळा वेगळं विचार, माध्यम. वेगळं माध्यम, वेगळं पर्स्पेक्टिव्ह. तर त्यांना खूप, माझ्या खूप विद्यार्थिनी आजही त्याच्याशी जोडलेल्या आहेत, खूप काम करतात. तुमचं त्यांच्याबरोबर काही गिव्ह अँड टेक होतं का? म्हणजे त्यांनी तुम्हाला काहीतरी सजेस्ट केलं, तुम्ही ते ॲक्सेप्ट केलं किंवा असं काही? मुलींनी का म्युझिशियन विद्यार्थिनी विद्यार्थिनींच्या बरोबर कमी होतं, कारण मी सुरू केलं तेव्हा त्या मनाने तरुण होत्या आणि त्यांना अनुभव कमी होता. अनुभव कमी होता, त्यांनी जास्त, पण आता त्या खूप करतात. पण जे माझ्याबरोबर म्युझिशियन्स काम करत होते त्यांच्याबरोबर खूप गिव्ह अँड टेक होतं. एक ॲफ्रो जर्मन होता काय म्हणून, एक इटॅलियन होता जयदेवा म्हणून, स्वतः त्रिलोक होते. त्रिलोक गुरटू म्हणजे शोभाताईंचे चिरंजीव, त्यामुळे ते ड्रम्सवरचे काय विचारांनी ते करतायत. साऊथ इंडियन ते शिकले होते लयकारी खूप, आणि मलाही सुरेशजी तळवलकरांच्यामुळे साऊथ इंडियन लयकारीचा मला खूप संस्कार, खूप मला तालीम मिळालेली होती. सुरेशजींच्याकडे कसं होतं की लयतालाची पण तालीम आणि संगीताची पण तालीम, संगीताशी स्वतःला, म्हणजे संगीत म्हणजे ओव्हरऑल पूर्ण आपल्याकडे गीतम वाद्यम तथा नृत्य म्हणतात, तर तिन्हीचा समन्वय हा सुरेशजींचा विचार होता, तो त्यांनी माझ्यामध्ये बिंबवला होता. 1 मिनिट, मला लयकारीबद्दल तुमच्याशी बोलायचंच आहे, पण आपण एक छोटीशी विश्रांती घेऊया. आपण लयकारीबद्दल जाणून घेऊया शमाताईंकडनं. शमाताई, सांगा ना, ही लयकारी तुम्ही तळवलकर साहेबांकडनं शिकला, तर काय होतं ते? आम्हाला काय असतं लयकारी ते सांगा ना. कारण सगळे तुमचे नृत्य विशारद जे कोणी आहेत कथकमधले, ते सगळे हे म्हणतात की लयकारी हे शमाताईंचं कॉन्ट्रीब्युशन आहे. तर आम्हाला जरा सांगा ना समजावून काय ते. पहिले तर थँक्यू. म्हणजे सुरेशजींसारख्या, एक तर पहिली गोष्ट अशी आहे की रोहिणीताई स्वतः खूप लयदार पण होत्या, लयकार पण होत्या, काम करत होत्या, आणि मग त्यातून मला, ज्याला आपण म्हणू व्हॅल्यू ॲडिशन म्हणतो ना, तसं मला सुरेशजींच्याकडे खूप लांब शिकायला मिळालं, खूप काळ शिकायला मिळालं. त्यामुळे मला तबल्यात लयकडे कसं बघतात, साऊथ इंडियन लोक लयकडे कसं बघतात, गाणारे लोक गजानन बुवा, निवृत्ती बुवा सारखे लोक, बुवासाहेब कसं बघतात, ह्याची सगळ्याची अशी चौफेर तालीम मिळाली. आणि ती लयशी जोडणं, स्वतःला आपलं काम हस्तक केला तर तो लयशी जोडणं, पाय केला तर तो लयशी जोडणं, बंदिश उभं राहिलं तर किती वेळ उभं राहिलं पाहिजे. तुम्ही लोक टायमिंग म्हणता, आम्ही लय म्हणतो, तर किती वेळ उभं राहिलं तर ते इफेक्टिव्ह आहे. जास्त असलं तरी नाही चालणार आणि कमी असलं तर त्याचा प्रभाव नाही पडणार. तर पोज घ्यायची ती किती वेळ, या सगळ्या ज्या लयीशी संदर्भात गोष्टी आहेत त्या अशा शब्दात नसल्या तरी सुरेशजींच्याकडनं मिळत गेल्या. कारण अभ्यासच लयीचा करत होते आणि संगीताचा करत होते. संगीतात असंच आहे ना, एक फ्रेज गायली तर किती गायली पाहिजे, कुठे थांबलं पाहिजे, किती वेळ थांबलं पाहिजे, कारण फ्रेज आणि सायलन्स मिळूनच संगीत आहे. तसंच आमच्याकडे मुवमेंट आणि रिकामी जागा मिळून डान्स आहे संगीतासारखं. तर ते शिकायला मिळालं, बॅलन्स, समन्वय, समतोल. त्यामुळे मी म्हणते की मला लयकारी तर शिकायला मिळालीच, संगीत तर शिकायला मिळालंच, पण हा समतोल शिकायला मिळाला.
लयकारीमध्ये फुटवर्क असतं का जास्त? खूप फुटवर्क. म्हणजे नृत्य, कथक नृत्य हे लयकारीशी जोडलेलं आहे, तबल्याशी जोडलेलं आहे. पण त्याच्यामध्ये लयकारीशी. अदा आणि इतर नखरा किंवा नजाकत ही सुद्धा आहे. म्हणजे ठुमरीवर जेव्हा तुम्ही करता, बिरजू महाराजींचं पाहिलंय मी, तर त्यावेळेस ते अशा पद्धतीने करतात की म्हणजे त्याच्यामध्ये अदा जास्त असतो. महाराजांचं नाव घेतलं ते तर लयकारी पण खूप करतात. दोन्ही त्यांचा म्हणजे दोन्हीकडे बादशाह आहेत ते. तर नृत्य आणि नृत्य किंवा आपण ज्याला म्हणतो ॲबस्ट्रॅक्ट आणि एक्सप्रेशनल अशा 2 भाग कथक नृत्यात आहेतच. त्यामुळे लयीचं काम जे आहे, पायाचं काम किंवा हस्तकंगट, तोडे तुकडे, बंदिशी, हे एक भाग आहे. आणि तुम्ही म्हणता तसं ठुमरी, भजन, अदा, इवन ड्रमॅटिक गोष्टी खूप. जसं तुम्ही पाहिलं असेल पूतनावध किंवा जटायू मोक्ष, अशा ज्या ड्रमॅटिक थीम्स पण कथकमध्ये खूप वापरले जातात. कारण आपल्याला माहिती आहे लोकपरंपरामध्ये नौटंकी आणि असे प्रवाह एका काळी लावणीकडे होतेच. सुद्धा, लावणीमध्ये आपल्याकडे सुद्धा. महाराष्ट्रात, पण मी उत्तरेतलं म्हणते, हे होतेच. रास परंपरा होती, नौटंकी परंपरा होती. त्यामुळे ड्रॅमॅटिक थीम्स पण ठुमरीसारख्या क्लासिकल, ज्याला सेमी क्लासिकल आपण म्हणतो, त्या पण असं दोन्हीचा एकत्र समन्वय होऊनच कथक बनलंय. त्यामुळे लयकारी पण मी टायमिंगचा जेव्हा विचार करते तेव्हा मला वाटतं ती लयकारी प्रत्यक्ष नसते, पण अप्रत्यक्षपणे ठुमरीत पण येते. जे आपण शोभाताईंचं नाव घेतलं किंवा बेगम अख्तरांचं घेऊ, की ते टायमिंगमुळेच ते इतकं आपल्याला हृदयापर्यंत पोचतं. रोहिणीताईंच्या व्यतिरिक्त आणखी कोणी असे आहेत दिग्गज ज्यांच्याबरोबर तुम्ही काम केलंय किंवा त्यांच्याकडे शिकून काहीतरी आत्मसात केलंय? तसं मी मोरारजी कल्याणपूरकरांच्याकडे शिकले नाही, पण मी खूप पाहिलं ते शिकवत असताना. आणि त्यांनी मला काही काही ज्याला आपण टिप्स म्हणतो किंवा सूचना म्हणतो, आता टिप्स म्हटलं की ती छोटीशी वाटते, पण त्यांनी मला व्हायटल टिप्स दिल्या, असा शब्द मी वापरेन, की असं काही सांगितलं की ज्यांनी मला माझी सौंदर्य दृष्टी बदलली, वाढली. काय होते? त्यांनी सांगितलं की बघ, तू असा हस्तात ठेवतेस तर स्ट्रेच कर, असं करतेस तर स्ट्रेच कर. तर त्याचं तुम्ही बघितलं तर ती एरिया एक्सपॅन्ड झाल्यासारखी दिसते. आणि असं केलं तर ते म्हणतात असं कर, तर ती हा जो आपला वर्टिब्रल कॉलम आहे तो ताण आणि तुझी एरिया वाढव, असं त्यांनी एक सांगितलं. मग मी महाराजींच्याकडे बरेच वर्कशॉप्स केले. बिरजू महाराज बिरजू महाराजींच्याकडे. त्यामुळे मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या की पदसंचलन, हा पाय लेफ्ट राईटचं बॅलन्स कसा पाहिजे. शेवटी 2च पाय आहेत, पण आपण अनंत आकार निर्माण करणार, तर ते कसं पाहिजे, केवढं उचललं पाहिजे शरीर, जास्त नाही का कमी नाही, केवढं उचललं पाहिजे, पायाचा जोर कसा किती आहे. म्हणजे त्यांचं स्वतःचं, रोहिणीताईंचं सुद्धा फार म्युझिकल होतं. पाय चालवणं कर्कश नव्हतं कधी, तर तो कसा चालवला पाहिजे पाय, खूप जोरात नाही, खूप हळू नाही, पण पाहिजे तेवढा त्याला धक्का पाहिजे. तर हे आणि बॉडी लाईन खूप सुंदर शिकवली की कसं उभं राहायचं, कथक दिसलं पाहिजे, बोलताना चालताना तुम्ही कथक डान्सर दिसलं पाहिजे. आपण एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा क्षमाताईंशी बोलूया. क्षमाताईंबरोबर कोरिओग्राफीबद्दल बोलायचंच आहे.
काय काय बोलू असं मला झालंय. क्षमाताई, सांगा बरं तुमच्या कोरिओग्राफी बद्दल. मी मगाशी म्हटलं तसं मला खूप कोरिओग्राफिक फॉर्मॅटमध्ये पण इंटरेस्ट खूप आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की सोलोची आपली स्वतःची बलस्थान आहे, क्षमता आहे, आणि कोरिओग्राफीचं दुसरं आहे. तर दोन्ही प्रवाह मला खूप आकर्षित करतात. तर कोरिओग्राफीमध्ये मी एक दोन ज्या गोष्टी तुम्हाला सांगू इच्छिते त्यातला एक आहे निशब्द भेद. ती ही कोरिओग्राफी अलियन्स फ्रान्से बरोबर केली अरे होती. वा. आणि फ्रेंच डॉक्युमेंटरी एक होती, ले मोंड डू सिलॉन्स म्हणून, आणि ती समुद्राच्या खाली एक्सपिडिशन बद्दल होती ओ. आणि ती सायलन्स बद्दल होती. आणि मला असं वाटलं की नेहमी मला एक इच्छा होती की नृत्य म्हणजे म्युझिक आहेच, संगीत आहेच, तर संगीताशिवाय काय होऊ शकतं का, केवळ व्हिज्युअल पोएट्री सारखं, म्हणजे शब्द पण नाही संगीत पण नाही असं काही. तर त्या डायरेक्टर साहेबांनी मला म्हटलं की तू ह्याच्याबरोबर जोडू शकतेस का, म्हणजे तर मला ते इतकं सुंदर वाटलं ते, म्हणून मी स्क्रीन स्पेस आणि स्टेज स्पेस इंटिग्रेट केली. तर स्क्रीनवर त्यातली काही दृश्य चालू होती, मग त्यातले रंग, त्यातले शेड आणि लाईट, त्यातल्या स्पेसेस, मुवमेंट्स, त्या अलगी आणि हे ते त्या सगळ्या मी जोडल्या. आणि त्याच्याबरोबर जोडून ते मला कसं दिसतं नृत्यातून, ते मला काय सांगतं, तो सायलेन्स मला काय सांगतो, असं मी ते केलं. त्याच्यात मी पुष्कळ इन्स्ट्रुमेंटल म्युझिक फक्त वापरलं, कारण शब्दामध्ये मला वोकल नव्हतं वापरायचं. आणि काही पीसेस टोटल सायलेन्समध्ये होते, केवळ व्हिज्युअल. तर ते दोन स्ट्रॉंग म्युझिकल पीसेसमध्ये सायलेंट पीसेस सँडविच केल्यासारखे ठेवले. म्हणजे ते पण खूप, म्हणजे त्या 13-14 मुली होत्या आणि त्या नृत्याच्या केवळ मुवमेंट्सचा, स्पेसचा. या मुली तुमच्या विद्यार्थिनी होत्या की फ्रेंच? सगळ्या माझ्या होत्या. कथक होतं, पूर्ण कथक. आणखीन कुठले केले तुम्ही कोरिओग्राफी? कस्तुरबांवर तुम्ही काहीतरी केलं होतं. कस्तुरबांवर मी नाव ठेवलं होतं पीड पराई जाणे रे. कारण मला जेव्हा मी कस्तुरबांच्या व्यक्तिमत्वाचा विचार केला, जेव्हा मी शोध घ्यायला लागले, तेव्हा मला असं वाटलं की ह्या स्त्रीचं प्रत्येक निर्णय, स्त्रीचा प्रत्येक निर्णय दुसऱ्याची पीडा, दुसऱ्याचं मन पाहून घेतलंय तिने, समजून घेतलाय. असा नाही घेतला की मला असं वाटतंय. तिने म्हणजे ते आपल्या गांधीजी आणि हरिलाल यांचा कॉन्फ्लिक्ट असेल, बरोबर, किंवा मीरा आणि गांधीजी यांच्यामुळे जे काय घडत होतं, त्यांना जे काय वाटत होतं ते असेल, किंवा दांडी यात्रेत गांधीजी म्हणाले की तुम्ही येऊ नका, तुम्ही मागे राहिलेल्या स्त्रियांच्याकडे बघा, तो असेल. दरवेळी त्यांनी दुसऱ्याच्या मनातली पीडा ओळखून त्यांना मदत करण्यासाठी स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेतले. म्हणून मला वाटलं पीड पराई जाने रे. नमक के सत्याग्रह के लिए बापू ने दांडी यात्रा का संकल्प किया. तब मीरा और कस्तूरबा साबरमती आश्रम में ही रुक गईं. पीड़ पराई जाने रे, पीड़ पराई जाने रे. कस्तूरबा और अन्य महिलाओं ने गांधी जी को तिलक लगाकर उनकी आरती उतारी. उनकी सफलता के लिए ईश्वर से प्रार्थना की. गांधी जी का गांव-गांव स्वागत हुआ. कई जगहों पर तो गीत और नृत्य के साथ सागर स्नान कर, सागर को नमन कर
गांधी जी इस ऐतिहासिक सफर पर निकल पड़े। नमक जैसी जनसामान्य की जिंदगी की एक अहम चीज पर से अन्यायकारी कर हटाने के लिए भारतीय स्वाधीनता संग्राम के विजय की शुरुआत का जैसे बिगुल ही बजाया। आणखीन कुठे तुम्ही कोरिओग्राफी केली होती? आहे आणखी कोणती? मी एक महाभारतावर प्रयोग केला अरे वा. जेव्हा माझ्या संस्थेची रजत महोत्सव होता आणि मला असं वाटत होतं की काहीतरी वेगळं आपल्याला करायला आवडेल, म्हणजे नुसतं वेगळी कोरिओग्राफी नाही, काहीतरी विचार वेगळा पाहिजे. तर एक मी केला पहिला तो कथक इन्फिनिट होता, ज्याच्यात माझ्या 60 नृत्य करणाऱ्या मुलींना बॅले जसं असतं तसं माझी इच्छा होती. आणि तेव्हा मात्र पुण्यातल्या अनेक नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनी, म्हणजे त्या मनीषा चाठेंच्या म्हणून विद्यार्थिनी, पण त्या नृत्य करणाऱ्या, आणि मला सगळ्या गुरूंनी इथल्या खूप सहकार्य केलं. मनीषाताई साठे असतील आणि रुजुता सोमण असतील, सगळ्यांनी, मनीषा एक होत्या, दुसऱ्या मनीषा, त्यांनी आपले विद्यार्थी उत्तम स्टँडर्डचे पाठवले. आणि मग 60 म्हणजे मला करायचं होतं 200वर कमी नव्हते, पण आपल्याकडे पुणे मुंबईला असा रंगमंचच नाही. बरोबर. करत करत माझी संख्या मी 60वर आणली. नाशिकच्या मुली आल्या होत्या, रेखा नाडगौडांच्या, इंदौरच्या मुली आल्या होत्या, अशा मुंबईच्या मुली आल्या होत्या, अशा 60 मुलींचा एकत्र, पण सगळ्या प्रोफेशनल स्टुडंट नाचणाऱ्या नाही. तर तो एक प्रयोग केला. आणि दुसरा केला तो महाभारत होता. तर मी खूप तरुण असल्यापासून मला महाभारत, दुर्गाबाई भागवत, आनंद साधले आणि इरावती कर्वे ह्यांनी कसं त्याच्याकडे पाहिलं हे मला खूप सारखं खुणावत होतं म्हणूया. आणि मला वाटत होतं मला पण महाभारताकडे कधीतरी पाहायचंय, पण हिंमत होत नव्हती. मग रौप्य महोत्सवाच्या वेळी वाटलं की आताही नाही झाली तर कधीच होणार नाही. मग मला एक कल्पना सुचली की आपण प्रत्येक कॅरेक्टरसाठी वेगळी नृत्यशैली घेऊ. अरे वा. तर म्हणून मी कथकलीतनं भीष्म दाखवले, द्रौपदी कथकमधनं दाखवली, माझी स्वतःची विद्यार्थिनी अमेरा होती. आणि मोहिनीअट्टम मी गांधारीसाठी ठेवलं, कारण तो असा सर्कमस्क्राईब्ड आहे. तर गांधारीने कारण किती आणली. कुंती कुचिपुडीतनं दाखवली. आणि ओडिसी ला रमली इब्राहिम होते युधिष्ठिरासाठी, आणि वैभव वारेकर होते कर्णासाठी. आता या सगळ्या शैलींचा तुम्ही अभ्यास केला होता की त्यातले एक एक एक्सपर्ट तुम्ही बोलवले ते कोरिओग्राफ करायला? एक्सपर्ट तर बोलवले, उत्तम डान्सर्स एकदम, ज्याला आपण फ्रंट लायनर्स म्हणतो, ते होते. पण मी अभ्यास पण केला, मला काय पाहिजे त्याचा अभ्यास केला. आणि ते मला कसं त्यांच्याकडून काढून घेता येईल एवढा अभ्यास मी निश्चितपणे केला. कारण मी पाहतच आले ना वेगळे वेगळे प्रयोग, आणि याच्यासाठी आणखी अभ्यास केला. महाभारत मी आणि माझ्या टीमनी जवळजवळ जी हाताला मिळेल ते महाभारत वाचलं. पीटर ब्रुक्सचं महाभारत पाहिलं, आपलं पण पाहिलं दूरदर्शनवरचं पण, म्हणजे ते 2 वेगळे व्ह्यू पॉईंट्स आहेत ना, ते सगळे पाहिले. आणि मग मी तयार केला विचार की हे सगळ्या कॅरेक्टर्स आहेत ते आता मृत्यू तरी झालाय किंवा
म्हाताऱ्या तरी झाल्यात आणि त्या आपल्या आयुष्याकडे परत वळून बघतायत. हम्म. म्हणून नाव होतं अतीत की परछाई. अच्छा. मागे काय घडलं आणि प्रत्येकाला वाटतंय की कदाचित मी त्यावेळी बोलायला हवं होतं. द्रौपदीला वाटतंय की कदाचित मी त्यावेळी गप्प बसायला हवं होतं. दुर्योधनाला वाटतंय की मी एवढं सगळ्या 100 भावांच्या बरोबर का राहिलो, मी स्वतःसाठी का नाही विचार केला. पश्चात बुद्धी. जेव्हा आणि मला असं वाटतं नेहमी की आपल्या प्रत्येकाला काहीतरी नंतर वाटत असतं की अरे त्यावेळी मी असं केलं असतं तर ह्यांना किती प्रमाणात वाटलं असेल. असं करून मी ते जोडलं सगळं. तुम्ही लता दीदी 83 वर्षाच्या झाल्या तेव्हा तुम्ही काहीतरी निर्माण केलं होतं असं मी ऐकते. काय होतं ते? त्याचं नाव होतं चाला वाही देस. लता दीदींच्या अल्बमचंच नाव मी त्याला ठेवलं होतं. आणि हा प्रोजेक्ट माझ्याकडे मंगेशकरांच्याकडूनच आला होता. पंडित हृदयनाथजी आणि आदिनाथ आले होते माझ्याकडे आणि मला फार इंटरेस्टिंग वाटलं. त्यावेळी तरुणपणी ते सगळे मीरा आणि चालावाई देस अल्बम्स ऐकलेले. त्यावेळचा लता दीदींचा आवाज आणि पंडितजींचं त्यावेळचं म्युझिक ते पण नरेंद्र भिडेनेच माझ्याबरोबर केलं होतं. आणि त्याच्यात आम्ही लता दीदींचा आवाज इन्कॉर्पोरेट केला होता. ते तो आवाज आणि त्याच्यावर त्याच्या भोवती गुंफलेलं म्युझिक जे नरेंद्रने केलं. आणि जे वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यात होरीपण आहे. पण त्याच्यात एक चालावाही देस लता दीदी म्हणाल्या होत्या की प्रत्येक कलाकाराची जर्नी तिथे पोचते. चालावाही देस तिथेच सुरू होते आणि तिथेच पोचते. हा विचार मी घेतला आणि त्यांनीच त्याच्याबरोबर त्या म्हणाल्या आणि सिम्फनी सुरू झाली. तर आम्ही चालावाही देस आपलं उत्तर हिंदुस्थानी म्युझिकमधनं करता करता पंडितजींच्या कॉम्पोजिशनवर सिम्फनी चालू केली. आणि डान्स कथकच होता पण त्या सिम्फनीशी जोडला. असे वेगळे वेगळे प्रयोग त्याच्यात केले चालावाही देसमध्ये. क्षमाताई, तुमचं हे कार्य असंच अविरत चालू राहो आणि तुम्ही नवीन नवीन विद्यार्थिनी निर्माण करावेत आणि नवीन निर्मिती सुद्धा करावी अशी मी इच्छा व्यक्त करते. खूप धन्यवाद. सह्याद्री वाहिनीतर्फे मी तुमचे खूप खूप आभार मानते. तुम्ही एवढा वेळ दिलात आमच्यासाठी आणि खूप छान गप्पा केल्यात, खूप माहिती दिली. धन्यवाद.